नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो. भक्ती साधना या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. बाळा, तू म्हणतोयस ना, मी एवढं मागतोय, एवढं साकडं घातलंय, तरी स्वामी काहीच देत नाहीत. पण आज स्वामी मला सांगायला लावतात, उशीर म्हणजे नकार नाही, शांतता म्हणजे दुर्लक्ष नाही, आणि तुझ्या वाटेवरचं थांबणं म्हणजे अपयश नाही. स्वामी उशीर करत नाहीत, ते फक्त तुला तयार करतायत. तू आज ज्या अवस्थेत आहेस ती अवस्था तुला नकोशी वाटते, पण स्वामींच्या दृष्टीने ती अवस्था अत्यंत गरजेची आहे. कारण बाळा, देणं सोपं असतं, पण पेलण्याची ताकद तयार करणं कठीण असतं. तू जे मागतोयस ते जर आज मिळालं तर कदाचित तू त्याचा भार सहन करू शकणार नाहीस. स्वामी म्हणतात, मी तुला दुखावण्यासाठी थांबलो नाहीये, मी तुला मोडू नये म्हणून थांबलोय. आज तुझ्या आयुष्यात गोष्टी अडकल्यात, रस्ते बंद वाटतायत, माणसं बदलली आहेत, आणि मनात प्रश्नच प्रश्न आहेत. पण ही सगळी शिक्षा नाहीये बाळा, हे तयारीचं मैदान आहे. लोखंडाला तलवारीचं रूप द्यायचं असेल तर ते आगीत जावंच लागतं. मातीला मूर्ती व्हायचं असेल तर तिला चाकावर फिरावंच लागतं. तसंच तुला जे बनायचं आहे त्यासाठी हा काळ आवश्यक आहे. स्वामी आज तुला सांगतात, तू ज्या गोष्टी गमावल्या त्या तुझ्यापासून काढून घेतल्या नाहीत, त्या तुला हलकं करण्यासाठी बाजूला ठेवल्या. कारण पुढे जे येणार आहे ते ओझं घेऊन चालता येत नाही. तुला वाटतं स्वामी शांत आहेत, पण प्रत्यक्षात ते आतून काम करतायत. तुझ्या विचारांवर, तुझ्या सहनशक्तीवर, तुझ्या श्रद्धेवर. आज तू थांबलायस कारण धावायला आधी श्वास लागतो. स्वामी कधीच उशीर करत नाहीत बाळा, ते फक्त तुला इतकं सक्षम करतायत की उद्या जे मिळेल ते तू गमावणार नाहीस. बाळा, आज फक्त एवढंच कर, मन शांत ठेव, तक्रार कमी कर आणि विश्वास धर. कारण जेव्हा स्वामी देतात ते एकदम देतात, आणि तेव्हा सगळा उशीर अर्थपूर्ण वाटतो. बाळा, तू कधी कधी विचार करतोस ना, स्वामी जर माझ्यावर एवढं प्रेम करतात तर मला एवढंच का सहन करायला लावतात? हा प्रश्न चुकीचा नाही, पण त्याचं उत्तर फार खोल आहे. स्वामी आज सांगतात, वेदना म्हणजे शिक्षा नाही, वेदना म्हणजे विस्तार आहे. तुझ्या आत जेवढं सामावणार आहे तेवढी खोली आधी तयार करावी लागते. पावसाचं पाणी जिथे थांबतं तो खड्डा आधी खोल झालेला असतो. तसंच कृपा जिथे थांबते ते मन आधी तुटलेलं असतं. तू म्हणतोस, माझ्याशीच असं का होतं? कारण बाळा, सगळ्यांना झेपेल असं देणं स्वामींचं काम नाही. ज्याला झेपेल त्यालाच ते निवडतात. आज तुला जे प्रश्न पडतायत ते तुला त्रास देण्यासाठी नाहीत, ते तुला विचारशील बनवण्यासाठी आहेत. आज तुझ्या आयुष्यात ज्या माणसांनी पाठ फिरवली, ज्या नात्यांनी तुझं मन फोडलं, ज्या अपेक्षा अपूर्ण राहिल्या, या सगळ्या गोष्टी तुझ्या आतली अवलंबनं काढून टाकतात. स्वामी म्हणतात, तू माझ्यावर विसंबून राहावंस, माणसांवर नाही. जेव्हा माणसं साथ सोडतात तेव्हा तुझी नजर वर जाते, आणि ती नजर वर गेली की तुझा प्रवास सुरू होतो. आज तुझ्या वेदना अनुभवतोयस त्या तुला कडू वाटतात, पण उद्या त्याच तुला शहाणं करतील. कारण ज्याने वेदना अनुभवल्या तो कधी गर्विष्ठ होत नाही, तो नम्र होतो, तो समजूतदार होतो, आणि तो स्वामींच्या कृपेस पात्र ठरतो. स्वामी तुला मोडत नाहीत बाळा, ते तुझ्या आतला उथळपणा काढून टाकतात. आज तुला सगळं थांबलेलं वाटतंय, पण आतून एक मोठं रूप तयार होतंय. आणि लक्षात ठेव, ज्या माणसाचं मन खोल असतं त्याचं आयुष्य मोठं असतं. थोडा वेळ अजून धीर धर, तुझी वेदना वाया जाणार नाही. स्वामी कधीच उशीर करत नाहीत बाळा, ते तुझ्यासाठी इतकं खोल काहीतरी करतायत की उद्या तुला जे सुख मिळेल ते तुला अजिबातच आतून पोकळ वाटणार नाही, आणि कधीच त्याची निश्चितता गायब होणार नाही. बाळा,
तू म्हणतोस ना, मी एवढी प्रार्थना केली पण स्वामी काहीच बोलत नाहीत. आज स्वामी मला सांगायला लावतात. स्वामी कधीच गप्प नसतात. फक्त त्यांचा संवाद आपल्या अपेक्षेसारखा नसतो. आपण उत्तर शोधतो शब्दांत, पण स्वामी उत्तर देतात घडामोडींमधून. कधीतरी अचानक एखादं वाक्य कानावर पडतं, कधी एखादा माणूस योग्य वेळी भेटतो, कधी एखादी गोष्ट कोलमडून पडते आणि आपल्याला नंतर कळतं ते तुटणं वाचवण्यासाठीच होतं. स्वामी आवाजात बोलत नाहीत, कारण आवाजावर संशय घेतला जातो, पण अनुभवावर नाही. तू ज्या क्षणाला पूर्णपणे थकतोस, जिथे तू म्हणतोस आता माझ्याकडून काहीच होणार नाही, तिथेच स्वामी काम सुरू करतात. कारण त्या क्षणी तुझा अहंकार गळून पडलेला असतो आणि जिथे अहंकार नसतो तिथे कृपा सहज उतरते. आज तुला जे संकेत दिसतायत ते क्षुल्लक वाटतात, पण तेच मोठ्या उत्तरांची बीज आहेत. तो उशीर झालेला फोन, ती रद्द झालेली भेट, तो अचानक बदललेला निर्णय, हा सगळा गोंधळ नाहीये बाळा, ही मार्गदर्शक खूण आहे. स्वामी म्हणतात, मी तुला सरळ मार्ग देत नाही, मी तुला योग्य मार्ग देतो. कधी तो वळणाचा असतो, कधी खडतर असतो, पण शेवटी तो तुला तिथेच नेतो जिथे तुझं मन सुरक्षित राहतं. आपण अनेकदा म्हणतो, स्वामी मला हेच हवं होतं, पण स्वामी म्हणतात, तुला जे हवंय ते नाही, तुला जे योग्य आहे ते मी देतो. आज तुला जे न मिळाल्याचं दुःख आहे ते उद्या कृतज्ञतेत बदलणार आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव बाळा, स्वामींचे संकेत ओळखायला तुझं मन प्रचंड शांत असावं लागतं. सतत अस्वस्थ मनाला कृपा कधीच दिसत नाही, ती घडूनही जाते आणि आपण म्हणतो काहीच झालं नाही. म्हणून बाळा, आज थोडं थांब, थोडं ऐक आणि थोडं पहा, कारण स्वामी तुला उत्तर देतात. फक्त ते ऐकायला तुला आतून मनापासून शांत व्हावं लागेल. बाळा, तुला सर्वात जास्त जे दुखावतं ते काय माहितीये का? जे आपण स्वामींकडे मागितलं नव्हतं, पण तरीही त्यांनी काढून घेतलं. नातं तुटलं, काम हातातून गेलं, विश्वास ढासळला आणि मन म्हणालं, हे का घडलं? स्वामी आज सांगतात, मी तुझ्याकडून काही काढून घेतलं नाही, मी तुला जे पुढे दुखावणार होतं ते आधीच बाजूला केलं. आपण ज्या गोष्टीला धरून बसतो ती नेहमीच आपल्याला उंच नेत नाही, कधी कधी ती आपल्याला एका जागीच रोखून ठेवते. स्वामी म्हणतात, तू पुढे जावंस म्हणून मी तुझ्या हातातलं ओझं हलकं केलं. आज तुला जे गमावल्यासारखं वाटतं ते खरं तर सोडवलं जाणं आहे. ज्याचं आयुष्य बदलायचं असतं त्याच्या आयुष्यात आधी ज्या गोष्टी चुकीच्या ठिकाणी आहेत त्या हलवाव्याच लागतात. घर बांधायचं असेल तर आधी जमीन मोकळी करावी लागते. ते आपल्याला तोडणं वाटतं, पण तेच बांधण्याची सुरुवात असते. स्वामी तुझ्या आयुष्यात जे मोडतायत ते तुझं नुकसान नाहीये बाळा, ती तुझ्या भविष्याच्या साफसफाईचं काम आहे. कधी कधी स्वामी तुला एकटं करतात, कारण गर्दीत तुला स्वतःचा आवाज ऐकू येत नाही. कधी तुझ्या सवयी मोडतात, कारण त्या सवयी तुला सुरक्षित नाहीत वाटत, पण त्या फक्त परिचित वाटत होत्या. स्वामी म्हणतात, तुला जे ओळखीचं वाटतं ते नेहमीच तुझ्यासाठी योग्य असेल असं नाही. आज तू जे गमावतोयस ते उद्या तुला परत मिळणार नाही, कारण ते परत मिळण्यासाठी नव्हतंच. त्याऐवजी काहीतरी वेगळं, काहीतरी खोल आणि काहीतरी टिकणारं तुझ्या वाटेवर येणार आहे. फक्त तू एक गोष्ट लक्षात ठेव, स्वामी कधीही रिकाम्या हाताने भक्ताला सोडत नाहीत. ते आधी त्याचा हात मोकळा करतात आणि मग त्या हातात भरभरून आशीर्वाद देतात, जे त्याला खूप लांबवरच्या काळापर्यंत टिकतात. बाळा, तुला कधी कधी खूप एकटं वाटतं ना? आजूबाजूला लोक आहेत, पण मनातलं ओझं उचलायला कोणीच जवळ नाही असं वाटतं. स्वामी आज सांगतात,
ही एकटेपणाची अवस्था शाप नाही, ही शक्तीची दीक्षा आहे. कारण जो माणूस नेहमी आधारावर चालतो तो आधार गेल्यावर कोसळतो, पण जो माणूस एकटा उभा राहायला शिकतो तो आयुष्याच्या कुठल्याही वादळात टिकतो. स्वामी तुला सोडून गेले नाहीयेत बाळा, ते थोडे मागे उभे राहिलेत, जेणेकरून तुला स्वतःच्या पायांवर उभं राहता यावं. आई लहान बाळाला पहिलं पाऊल टाकायला शिकवते, तेव्हा ती हात सोडते, पण नजर नाही. तसंच स्वामी करतायत. तू ज्या क्षणी म्हणतोस आता मला कोणीच समजून घेत नाही, त्याच क्षणी स्वामी म्हणतात आता तू स्वतःला समजायला लागलायस. एकटेपणात माणूस स्वतःशी बोलायला शिकतो, स्वतःच्या चुका पाहतो, स्वतःच्या ताकदी ओळखतो, आणि हे सगळं त्याला गर्दीत कधीच जमत नाही. स्वामी म्हणतात तू लोकांपासून दूर गेला नाहीयेस, मी तुला तुझ्या जवळ आणलंय. आज तू ज्या गोष्टींवर इतरांचा आधार शोधतोयस त्या उद्या तू स्वतः करू शकशील. कारण स्वामी तुला कमकुवत राहण्यासाठी नाही तर भक्कम बनवण्यासाठी हा काळ देतात. तू आज शांतपणे सहन करतोयस, तीच उद्या तुझी सर्वात मोठी ताकद ठरणार आहे बाळा. लक्षात ठेव, स्वामी कधीच कोणाला एकटं सोडत नाहीत. ते फक्त इतकंच पाहतात तू चालायला तयार झालायस का ते. आणि जेव्हा तू स्वतःच्या पायावर उभा राहतोस तेव्हा स्वामी हसून म्हणतात आता तुला ते देण्याची सगळी वेळ आली आहे जे तू डिझर्व करत होतास. जर हा आतापर्यंतचा संदेश तुझ्या मनात घर करून बसला असेल तर हा संदेश पूर्णपणे शेवटपर्यंत नक्की ऐक. स्वामी म्हणतात बाळा, तू म्हणतोस ना मी खूप थांबलो, आता अजून किती. हा प्रश्न स्वाभाविक आहे, पण आज स्वामी याच प्रश्नातून तुला उत्तर देतात. स्वामी म्हणतात संयम म्हणजे थांबणं नाही, संयम म्हणजे आतून तुटूनही बाहेरून शांत राहणं. तू आज जे सहन करतोयस ते व्यर्थ नाहीये बाळा. प्रत्येक क्षण तुझ्या भविष्यासाठी एक वीट रचतोय. शेतीत बी टाकल्यावर शेतकरी रोज माती उकरत नाही, तो पाणी देतो, तण काढतो आणि वाट पाहतो. कारण त्याला माहित असतं उगवण आतून होत असते. तसंच तुझ्या आयुष्यात घडतंय. तू दररोज म्हणतोस काहीच बदलत नाही, पण स्वामी म्हणतात सगळं बदलतंय, फक्त तू पाहू शकत नाहीस. संयम हा विश्वासाची सर्वात कठीण परीक्षा आहे. कारण इथे न दिसणाऱ्या गोष्टीवर विश्वास ठेवावा लागतो. आज जर तुला लगेच उत्तर मिळालं असतं तर तुझा विश्वास मजबूत झाला नसता, तो फक्त परिस्थितीवर अवलंबून राहिला असता. स्वामी तुला परिस्थितीवर नाही तर स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवतायत. तू ज्या क्षणी शांतपणे अन्याय सहन करतोस त्या क्षणी तू स्वामींच्या जवळ जातोयस. कारण स्वामी म्हणतात जो सहन करतो तोच योग्य वेळी योग्य गोष्ट हाताळू शकतो. संयम हा दुर्बलतेचा नव्हे तर प्रगल्भतेचं लक्षण आहे. आज तुझं मन खूप थकलंय, पण तुझा आत्मा मजबूत होतोय. लक्षात ठेव बाळा, स्वामी कधीही चमत्कार उधळत नाहीत, ते चमत्कार तयार करतात. आणि जेव्हा संयमाची वेळ संपते तेव्हा एक क्षण सगळं बदलून टाकतो. बाळा, तू कधी कधी मनात म्हणतोस ना मी इतकी भक्ती केली तरी माझीच श्रद्धा का डळमळते. हा प्रश्न अजिबात लाजिरवाणा नाही, तो प्रामाणिक आहे. स्वामी आज सांगतात हादरणारी श्रद्धा कमकुवत नसते, ती अजून पक्की झालेली नसते. काच पहिल्यांदा बनवली जाते तेव्हा ती नाजूक असते, पण पुन्हा पुन्हा तापवली, थंड केली आणि आकार दिला की ती मजबूत होते. तसंच श्रद्धेचं आहे. तुला कधी कधी वाटतं की नाही देव आहे का, तो माझं ऐकतोय का, माझं काही चुकतंय का. हे प्रश्न पाप नाहीयेत बाळा, हे प्रश्न म्हणजे तुझी श्रद्धा खरी बनतीये याचं लक्षण आहे. आंधळी श्रद्धा स्वामींनाही नको असते, त्यांना हवी असते
समजून घेतलेली श्रद्धा. आणि म्हणूनच ते तुला कधीही उत्तर देत नाहीत. कधी शांत राहतात तर कधी वाट पाहायला लावतात. कारण श्रद्धा फक्त सुखात टिकत नाही, तर ती दुःखातच आपली खरी ताकद दाखवते. तू ज्या दिवशी म्हणतोस आज माझं मन नाही लागत, आणि तरीही तू मनापासून नामस्मरण करतोस, तोच दिवस तुझ्या श्रद्धेची कसोटी असते. स्वामी म्हणतात, जो मला प्रश्न विचारूनही माझ्यापासून दूर जात नाही, तोच खरा माझा आहे. आज तुझ्या श्रद्धेत जर थोडी भीती आली असेल तर तू घाबरू नकोस. ती भीती तुला सोडून जाण्यासाठी नाही, तर ती भीती तुला जखडून ठेवण्यासाठी आली आहे. कारण जिथे प्रश्न संपतात तिथे श्रद्धा मरते, आणि जिथे प्रश्न असूनही विश्वास टिकतो तिथे श्रद्धा जिवंत राहते. स्वामी आज तुला एवढंच सांगतात, बाळा, तू माझ्यावर प्रश्न विचार, तू रड, तू थकलास तरी चालेल, पण शेवटी मात्र माझ्याकडेच ये. कारण जी श्रद्धा हादरून उभी राहते ती कधीच कोसळत नाही. स्वामी म्हणतात, बाळा, तुला सगळ्यात जास्त त्रास कशाचा होतो माहितीये का? योग्य आहे पण आत्ताच का नाही, या प्रश्नाचा. आज स्वामी याच प्रश्नाचं उत्तर देतात. स्वामी म्हणतात, माझ्याकडे घड्याळ नाही, माझ्याकडे योग्य वेळ आहे. आपण वेळ पाहतो तारखेवरून, स्वामी वेळ पाहतात तुझ्या आतल्या अवस्थेवरून. जेव्हा मन अजून हट्टी असतं तेव्हा मिळालेली कृपा वाया जाते. जेव्हा मन अजून स्थिर असतं, अस्थिर असतं, तेव्हा मिळालेलं सुख टिकत नाही. म्हणून स्वामी थांबतात, कारण ते फक्त देत नाहीत, ते टिकवतात. फळ झाडावर पिकण्याआधी जर ते तोडलं तर ते आंबट लागतं, पिकल्यावर आपोआप गळतं तेव्हा ते गोड असतं. तसंच तुझ्या आयुष्यात आहे. आज तुला जे हवंय ते आज मिळालं असतं तर उद्या तूच म्हणाला असतात, हे असं नको होतं मला. स्वामी म्हणतात, तुला जे हवंय ते मी नाकारलेलं नाही, ते मी फक्त थोडं पुढे ढकललंय. कारण जे येणार आहे ते फक्त सुखासाठी नाही, तर ते तुझ्या आत्म्याच्या वाढीसाठी आहे. योग्य वेळेची खूण अशी असते, तुला आतून शांतता जाणवते, घाई कमी होते आणि तुझी अपेक्षा सैल होते. ज्या दिवशी तुला मिळालं नाही तरी तू शांत राहू शकतोस, त्या दिवशी स्वामी म्हणतात, आता खरी वेळ आली आहे. कारण जेव्हा तुझं सुख मिळण्यावर अवलंबून राहत नाही, तेव्हा ते मिळालं तरी ते तुला बांधून ठेवू शकत नाही. स्वामी वेळ निवडतात, बाळा, कारण ते तुझ्या भविष्यासाठी एकही क्षण वाया घालवत नाहीत. आज तुला वाटतंय मी उशीर करतोय, पण उद्या तुला जाणवेल मी अगदी अचूक आलो होतो. जर हा संदेश तुमच्या मनाला शांत करत असेल तर संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा. स्वामी म्हणतात, बाळा, तुला कधी कधी असं वाटतं ना, आता बास, यापुढे मी काहीच करू शकत नाही. तो क्षण फार महत्वाचा असतो. कारण स्वामी म्हणतात, मी तेव्हाच तुला उचलतो जेव्हा तू स्वतःला माझ्या हातात सोडतोस. आपण अनेकदा म्हणतो, मी सर्व प्रयत्न केलेत, पण आतून अजूनही आपलं नियंत्रण सोडलेलं नसतं. आपण अजूनही परिणाम ठरवू पाहतो, वेळ ठरवतो आणि मार्गही ठरवतो, आणि मग म्हणतो स्वामी काहीच करत नाहीत. पण स्वामी थांबलेले असतात, कारण तू अजूनही तुझ्या बळावर उभं राहण्याचा आटापिटा करत असतोस. स्वामी म्हणतात, तू कोसळलास तेव्हा नाही, तू शरण गेलास तेव्हा मी तुला उचलतो. कोसळणं वेगळं असतं आणि शरण जाणं वेगळं असतं. कोसळलेला माणूस तक्रार करतो, शरण गेलेला माणूस शांत होतो. आणि जिथे शांतता येते तिथे स्वामींचा हात आपोआप पुढे येतो. स्वामी तुला उचलतात, मोठ्या चमत्कारांनी नाही, तर छोट्या आधारांनी. एखाद्या क्षणी मन हलकं होणं, एखाद्या दिवशी अचानक मार्ग सापडणं, एखाद्या वेळी अजून जगावंसं वाटणं,
हेच ते क्षण असतात जिथे स्वामी तुला घट्ट त्यांच्यापाशी धरून ठेवतात. तुला वाटतं मी कसा बसा वाचलो, पण स्वामी मनात म्हणतात मी तुला पडू दिलं नाही. आज तू ज्या अवस्थेत टिकून आहेस तीच स्वामींची कृपा आहे बाळा. कारण अनेक जण याच टप्प्यावर तुटून जातात, पण तू अजून उभा आहेस, थकलेला आहेस, पण संपलेला नाहीस. हेच लक्षण आहे स्वामी तुला उचलून धरतायत. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, स्वामींचा हात ओळखायला मन मोकळं असावं लागतं. जिथे अहंकार सुटतो तिथे आधार मिळतो. बाळा, तुला कधी कधी वाटतं ना, एवढे दिवस काहीच घडत नव्हतं आणि अचानक सगळं कसं बदललं. तो क्षण योगायोगाचा नसतो, ती स्वामींची वेळ असते. स्वामी म्हणतात मी थोडं थोडं देत नाही, मी योग्य क्षणी पूर्ण देतो. कारण थोडं थोडं दिलं तर मन अजूनही मागण्यात अडकतं, पण जेव्हा सगळं एकदम बदलतं तेव्हा तुझं मन कृतज्ञतेत स्थिर होतं. तुझ्या काळात थांबलास, रडलास, शांत राहिलास आणि तरीही विश्वास सोडला नाहीस, तो सगळा काळ एका क्षणासाठी साठवला जातो. आणि मग एक दिवस तुझ्या आयुष्यात एका मागोमाग एक गोष्टी जुळू लागतात. ज्या गोष्टी अडल्या होत्या त्या आपोआप मोकळ्या होतात. ज्या माणसांनी दुर्लक्ष केलं होतं तीच माणसं संपर्कात येतात. ज्या वाटा बंद वाटत होत्या त्याच वाटा पुढे नेतात. स्वामी म्हणतात तू ज्यावेळी विचार सोडतोस त्यावेळी मी कृपा उघडतो. कारण विचारांनी भरलेलं मन कृपेला जागा देत नाही आणि शांत मनात कृपा सहज उतरते. तुला वाटतं हे सगळं इतकं सहज कसं, पण हे सहज नाहीये बाळा. हे त्या सगळ्या दिवसांचं फळ आहे जेव्हा तू काहीच न दिसत असताना तरीही थांबलास. स्वामी उशीर करत नाहीत, ते साठवतात. ते तुझ्या अश्रूंना साठवतात, तुझ्या संयमाला साठवतात, तुझ्या श्रद्धेलाही साठवतात. आणि जेव्हा वेळ येते तेव्हा ते सगळं परत देतात, अगदी एकाच क्षणात. म्हणूनच स्वामींची कृपा लहान बदलांसारखी वाटत नाही, ती आयुष्याचं वळण ठरते. आज जर तुला अजूनही काहीच बदललेलं वाटत नसेल तर एवढंच लक्षात ठेव, सगळं तयार आहे, फक्त पडदा अजून उघडायचा आहे. आणि जेव्हा तो उघडेल तेव्हा तुला कळेल तो उशीर नव्हता, ती तयारी होती. बाळा, अनेकांना वाटतं मोठी कृपा म्हणजे मोठं सुख, मोठं यश, मोठं समाधान. पण स्वामी म्हणतात मोठी कृपा म्हणजे मोठी जबाबदारी. म्हणूनच ती सगळ्यांना दिली जात नाही. स्वामी मोठी कृपा त्यालाच देतात जो सुखातही नम्र राहू शकतो, दुःखातही कटू होत नाही. कारण कृपा मिळाल्यावर मन बदलतं का हे स्वामी आधी पाहतात. आज तुला वाटतं माझ्यापेक्षा कमी कष्ट करणाऱ्याला सगळं मिळालंय, पण स्वामी म्हणतात ज्याचं मन अजून हलकंय त्याच्याकडे मी थोडंच देतो, आणि ज्याचं मन खोल आहे त्याच्याकडे मी जास्त देतो. मोठी कृपा मिळाल्यावर माणूस दोन मार्गांपैकी एक निवडतो. पहिला, तो गर्व करतो आणि दुसरा, तो कृतज्ञ होतो. स्वामी फक्त दुसऱ्याला ओळखतात, कारण गर्वानं भरलेलं मन कृपेला धरून ठेवू शकत नाही, ती निसटून जाते. म्हणूनच स्वामी आधी तुझा गर्व काढून घेतात, तुला शांत करतात, तुला नम्र करतात, जेणेकरून जे मिळेल ते टिकेल. कृपा मिळाल्यावर स्वामी तुला सांगतात आता शांत राहा, आता इतरांवर दया ठेवा, आता कोणालाही कमी लेखू नका. कारण जेव्हा तू वर जातोस तेव्हा तुझं वागणं खालच्यांसाठी मार्ग ठरतं. मोठी कृपा मिळाल्यावर तुझ्या शब्दांना वजन येतं, तुझ्या कृतींना परिणाम येतो. म्हणून स्वामी तुला आधी मौन शिकवतात आणि संयम शिकवतात.
तुला आठवतंय का बाळा, तू जेव्हा काहीच नव्हतास तेव्हा कसा होतास? स्वामी म्हणतात, तेच मन ठेव, फक्त परिस्थिती बदललीये. कारण मन बदललं तर कृपा उरत नाही. आज जर तुला मोठं मिळायचं आहे तर एवढंच लक्षात ठेव, कधीच नम्रता सोडू नकोस. तीच खरी तिजोरी आहे जिथे स्वामी कृपा ठेवतात. बाळा, हे लक्षात ठेव, मोठ्या कृपेआधी स्वामी कधीच गोंधळ घालत नाहीत. ते कायम शांतता देतात आणि हीच ती शेवटची परीक्षा असते. या टप्प्यावर काहीच विशेष घडत नाही. ना फार दुःख, ना फार आनंद. सगळं थोडंसं स्थिर वाटतं आणि माणूस म्हणतो, आता काहीच बदलणार नाही. पण स्वामी म्हणतात, इथेच बदल ठरतो. कारण या अवस्थेत तू मागणं थांबवतोस का, की अजूनही तक्रार करतोस, हे स्वामी पाहतात. या टप्प्यावर तुला थकवा जाणवतो, उत्साह कमी होतो आणि मन म्हणतं, जे आहे तेवढंच चालू दे. ही अवस्था श्रद्धा सुटण्याची नाहीये बाळा, ती श्रद्धा स्थिर होण्याची आहे. स्वामी तुला विचारतात, तुला काही मिळालं नाही तरी तू माझ्याशी जोडलेला राहशील का? आणि हाच प्रश्न सगळ्यांना पार करता येत नाही. काही जण इथेच म्हणतात, आता पुरे, आणि मागे वळतात. पण जो माणूस या शांततेतही स्वामींचं नाव धरून राहतो, तो निवडला जातो. कारण त्याचं मन आता परिणामावर अवलंबून राहत नाही, ते समर्पणावर टिकलेलं असतं. स्वामी म्हणतात, जिथे अपेक्षा संपतात तिथे स्वामींची कृपा सुरू होते. या टप्प्यावर कोणी कौतुक करत नाही, कोणी आधार देत नाही, कोणी वाट दाखवत नाही. पण स्वामी जवळ असतात, अगदी जवळ. तुला जाणवत नाही, पण ते म्हणत असतात, थोडंसं अजून थांब. आणि लक्षात ठेव, शेवटची परीक्षा कधीच कठीण नसते, हे लक्षात ठेव. ती फक्त नीरस असते, जिथे काहीच घडत नाही आणि तरीही तू टिकून राहतोस. आणि जो टिकतो त्याच्यासाठी पुढचा क्षण सगळं काही बदलून टाकतो. बाळा, आपण नेहमी समजतो, कृपा आली म्हणजे बाहेरचं आयुष्य बदलेल. पण स्वामी म्हणतात, खरी कृपा आली की आधी माणूस बदलतो, आयुष्य नंतर बदलतं. स्वामी जेव्हा पूर्ण कृपा उघडतात तेव्हा तुझ्या समस्या अचानक नाहीशा होत नाहीत. पण त्या समस्या तुला तितक्या मोठ्या वाटत नाहीत, कारण आतून तू मजबूत झालेला असतोस. तुझ्या लक्षात येतं, ज्या गोष्टींसाठी तू रोज अस्वस्थ होत होतास त्या आता तुझ्या मनावर राज्य करत नाहीत. कृपा म्हणजे सगळं मिळणं नाहीये बाळा. कृपा म्हणजे जे नाही मिळालं त्याचं दुःख न राहणं. स्वामी पूर्ण कृपा देतात तेव्हा तुझ्या आत एक स्थिरता येते. लोक काय म्हणतात, काय करतात, काय देतात याचा परिणाम कमी होतो. कारण आता तुझ्या आयुष्याचं केंद्र बाहेर नाही, आत असतं. स्वामी म्हणतात, मी तुला परिस्थिती बदलायला नाही, मी तुला परिस्थिती पेलायला तयार केलं. आणि हीच खरी कृपा आहे. तुला आठवतंय का बाळा, कधी काळी एक छोटी गोष्ट तुला पूर्णपणे ढवळून काढायची. आता तीच गोष्ट फक्त नोंद घेते, मन हलवत नाही. हे बदल बाहेरून दिसत नाहीत, पण स्वामींसाठी हेच सर्वात मोठं यश असतं. कारण जो माणूस आतून शांत झाला त्याच्याकडे बाहेरचं सगळं आपोआप जुळून येतं. पूर्ण कृपा आल्यावर तुला अचानक कृतज्ञता वाटायला लागते, दुःखासाठी सुद्धा बाळा. कारण तेच दुःख तुला इथेपर्यंत घेऊन आलंय. स्वामी म्हणतात, तू ज्या वेदनांना शत्रू समजलास त्या माझ्या दूत होत्या. आज तू जे शांत आहेस तेच स्वामींचं उत्तर आहे. कारण जेव्हा मन शांत होतं तेव्हा आयुष्य आपोआप मार्ग काढतं. बाळा, कृपा मिळाल्यावर माणूस सुटकेचा श्वास घेतो आणि तेच ठिकाण सर्वात नाजूक असतं. स्वामी म्हणतात,
मी तुला घाबरवण्यासाठी सावध ठेवत नाही, मी तुला टिकवण्यासाठी सावध ठेवतो. कारण खाली असताना पडण्याची भीती नसते, पडणं लागतं ते उंचीवर गेल्यावर. कृपा मिळाल्यावर तुझं मन हलकं होतं, दुःख कमी होतं आणि आयुष्य थोडंसं सुकर वाटतं. तेव्हा अहंकार अलगद डोकं वर काढतं. आता मी जमवलंय, आता मी मजबूत आहे, आता माझं नशीब बदललं. आणि स्वामी हळूच तुला सावध करतात. ते म्हणतात, जे मिळालंय ते माझ्या कृपेनं आहे, तू माध्यम आहेस, मालक नाहीस. सावधगिरी म्हणजे भीती नव्हे बाळा, ती स्मरण आहे. स्वामी तुला आठवण करून देतात, तू कुठून इथेपर्यंत आलास त्याची. तू जेव्हा पुन्हा कोणाला कमी लेखायला लागतोस, कोणाच्या वेदनेला हलकं समजतोस, तेव्हा स्वामी मनात टोचणी देतात, तूही कधीतरी इथेच होतास. कृपा मिळाल्यावर स्वामी तुला जास्त शांत राहायला सांगतात. जास्त बोलू नकोस, जास्त दाखवू नकोस, जास्त तुलना करू नकोस. कारण शांत माणूस कृपेला धरून ठेवतो आणि गाजणारा माणूस ती उडवून देतो. स्वामी म्हणतात, मी तुला उंच नेलं पण जमिनीशी जोडून ठेवलं. कारण जो माणूस पाय जमिनीवर ठेवतो त्याचं डोकं आकाशात राहू शकतं. सावध राहणं म्हणजे आनंद सोडणं नाहीये. सावध राहणं म्हणजे आनंदातही नम्र राहणं. आणि हीच नम्रता कृपेला दीर्घकाळ टिकवते. स्वामी तुझा हात सोडत नाहीत बाळा, ते फक्त म्हणतात, डोळे उघडे ठेव, कारण मी जे दिलंय ते गमावू नकोस. बाळा, आता मागे वळून पहा. ज्या वाटेवर तू रडलास, जिथे तू थांबलास, जिथे तुला काहीच कळत नव्हतं, ती सगळी वाट आज वेगळी दिसते ना. कारण आता तुला कळलंय, स्वामी कधीच उशीर करत नव्हते. ते प्रत्येक क्षण तुला तयार करत होते. तुझं मन खोल केलं, तुझा अहंकार हलका केला, तुझ्या श्रद्धेला तपासलं, तुला एकटं चालायला शिकवलं, तुला संयम दिला आणि शेवटी त्यांनी तुला शांत केलं. कारण शांत माणूसच कृपेला ओळखू शकतो. आज तुला जे मिळालं नाही ते नाकारलं गेलं नव्हतं, ते फक्त थोडं पुढे ठेवलं होतं. आणि जे तुझ्याकडून गेलं ती शिक्षा नव्हती, ती तयारी होती. स्वामी तुला म्हणतात, तू जे मागितलंयस ते मी विसरलं नाहीये, मी फक्त पाहतोय की तू ते सांभाळू शकशील का. आज तुझं मन पूर्वीसारखं राहिलेलं नाही, ते जास्त समजूतदार आहे, जास्त शांत आहे, जास्त खोल आहे. हेच त्या स्वामींचं काम होतं. बाहेरचं आयुष्य हळूहळू बदलेल, पण आतला बदल आधीच झालाय. आणि जिथे आत बदल झाला तिथे बाहेर बदल अटळ असतो. स्वामी कधीच उशीर करत नाहीत बाळा. ते तुला इतकं मजबूत करतात की जेव्हा ते देतात तेव्हा ते काढून घ्यावं लागत नाही. आता मागणं कमी कर, विश्वास ठेव. कारण जे तयार असतं ते योग्य वेळी आपोआप त्याच्या वाट्याला येतं. आणि त्या दिवशी तू मागे वळून म्हणशील, स्वामी तो उशीर नव्हता, ती तयारी होती. हा संपूर्ण संदेश तुझ्या मनासाठी होता, पण तो हजारो मनांपर्यंत पोहोचू शकतो. आणि यासाठी हा संदेश जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवा, त्यांना नक्कीच याची मदत होईल. शेवटपर्यंत संदेश ऐकलात त्याबद्दल मनापासून आभारी आहे. अर्थातच संदेश आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये स्वामी माझा विश्वास आहे, तुम्ही उशीर केला नाहीत अशी कमेंट नक्की टाईप करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या भक्ती साधना या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.